युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा मानबिंदू ठरलेल्या 12 किल्ल्यांचा समावेश झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेचं अभिनंदन केलं आहे। हा क्षण आपल्यासाठी गौरवाचा क्षण आहे। या यादीच्या निवडीसाठी तब्बल 20 देशांच्या प्रतिनिधींनी एकमतानं या किल्ल्यांच्या नावांना मान्यता दिली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। त्यांनी या संदर्भात एक व्हिडिओ संदेश देखील प्रसिद्ध केला आहे। आणि गौरवशाली क्षण आहे की आपले आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये स्थान देण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी हे 12 किल्ले युनेस्को करता नॉमिनेट केले होते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की युनेस्कोच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये 20 वेगवेगळ्या देशांना मतदान करायचं होतं आणि या 20ही देशांनी आपल्या छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत घेण्याकरता मतदान केलं आणि एकमताने हे किल्ले आता जागतिक वारसा यादीमध्ये आलेले आहेत। मला असं वाटतं की महाराष्ट्राकरता, मराठी माणसाकरता, हिंदुस्थान करता, छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकरता ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे, अतिशय गौरवाचा हा क्षण आहे। आणि म्हणून मी संपूर्ण भारतवासियांचे आणि महाराष्ट्रातील 14 कोटी लोकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो। विशेष आभार देशाच्या प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींचे मानतो। युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा समावेश झाल्याची घोषणा ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक ठरली आहे। या निर्णयामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास जागतिक पातळीवर पोहोचणार असून हे राज्यासाठी मोठं यश आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली। छत्रपती शिवाजी महाराज जगाला समजतील, ऐतिहासिक वारशाचा गौरव लाभलेल्या या 12 किल्ल्यांसह राज्यातील सर्वच किल्ल्यांचं संरक्षण, संवर्धन करण्यासह त्यांचं महत्त्व, तिथे घडलेला इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी पुन्हा एकदा दृढ संकल्प होऊया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे। या माध्यमातून महाराष्ट्राचा समृद्ध वारसा कायमस्वरूपी जागतिक पटलावर नोंदवला जाणं हा महाराष्ट्र राज्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला आहे, असं सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी म्हटलं आहे।